भारतीय परंपरे भितरी आमी सगळ्यांना त्याची दोन नावं गुर्तो आसता. ते म्हणजे बीरबल आणि अकबर. प्रायः हेंगेल कथा गुरनाशिल्लो कोणाना. हेंगेल कथा जगत जागेर जागे न्हू प्रचार जाता आसा. टीव्ही माध्यमा भितर बी तांकां पळयता आसाची, पुस्तक भितर पण वाचता आसाची. असते एक सुंदर कथा, रोचक कथा अकबर बिरबल कथा. प्रायशः बिरबलाले सामर्थ्य अद्भुत. मोहम्मदीय लोकाले आस्थाना भितरी प्रधानमंत्री जावंक तेगेले बुद्धी कौशल्य निमित्त अनेक कितें कष्ट काठिण्य आसा ते दूर करचे न्हू ते राज्य बरें काण दवर कितें कीर्ती आसा ते बिरबल वता. अशें आमी न्हू अकबर ताका मस्त प्रेम करता आशिल्लो, अत्यंत लागीं दवरून घेता आशिल्लो. अशें आसतना अकबराले दिवसाचे कार्यकलाप समाप्त जाता आसा. दरबाराचे कार्या निमित्त थकला अकबर बादशाह आनी कित्याक उठून वचका अंतःपुरा वचका भितर वचका विश्रांती खातीर. तेचे संदर्भ भितर एक विद्वांसू तेगे दर्शनाकांक्षी हांगा येवंक गेला. विद्वांसू संत आयतना आमी उठून वचें जावंक ना. अशें जावंक न्हू अकबराक उठून वचें जाताना बसून बी मन ना. आतां विद्वांस आयला म्हणल्या नंतर तो कितें उलयता करता टायम वता. तेन्ना बिरबल तोंड पळयता कितें करता जाता म्हाका भितर वच केला कितें जहापना थोडे टायम दिया ताका इलेक्ट्रिसी भायर काडीत वेवस्था करता भितर घेया ताका. अकबर बादशाह अंगीकार करता. ते विद्वांस भितर येता. राजा प्रणाम करता. राजा सहजान विचारता आराम म्हणून आराम म्हणटा. आयला कारण विचारता तेन्ना तो पंडीत सांगता आसा ना हांवें आयकलें तुगे सगळे भितर मस्जिदले विचक्षण बुद्धिवंत लोक आसात म्हणून सांगिल्लो. तुजे भितर बी बिरबलाचें नांव मस्तपट आयकता उरता. ते कितें विचक्षण पांडित जे आसा ते खरें खरें आसा की ना म्हणून विचारता नांवाक आयला आसा ते बिरबल परिशद आयला आसा म्हणून सांगता सांगतकी तेन्ना राजा अदथंड जावन परीक्षीक न्हू हें टायम आसतो म्हाका म्हण सांगे न्हू राजा बिरबलाचें पळयता तूं सांबाळ घे ताका म्हणून. तेन्ना बिरबल सांगता विद्वान तुमी आयकलां योग्य आसा. महाराजा कडेन मस्जिद अनर्घ्य रत्न आसाची तुमचे भितर हांव बी एक रत्न बिरबल म्हणचे. तुमी परिशद आयला म्हूण सांगिल्लें आसा योग्य आसा जाल्यार तुमी कितें सगळे परिश्ट जे आसा तितले टायमात आमचे कळना. महाराजान भितर वचका अशें आमी न्हू तुमी तुमगेले कितें परिक्षेची अवधी आसा ते संक्षिप्त करूं जाता तितकी म्हूण सांगे न्हू बिरबल ते विद्वांस विचारता आसा. तेन्ना तो विद्वांस सांगता तशें कांय प्रश्न ना ते परिक्षा हांवें संक्षिप्तान करीत. अशें हांव तुका विचारता आसा. सुलभ तसले 100 प्रश्न विचारते तुका हांव. कठीण तसले एक प्रश्न विचारू. सुलभ तसले 100 प्रश्न विचारते तुका हांव. कठीण तसले एक प्रश्न विचारू. प्रायशः आमी जाल्यार सुलभ 100 प्रश्न विचार म्हणटात जाची तूं टायम ना राजा वच केला. तेन्ना बिरबल तो सुरवात मातशें सांगता आसा कठीण तसले एकूच प्रश्न विचारया ताका उत्तर दिता म्हणून. तेन्ना तो विद्वांस हांसता आसा विचारता आसा बीं पयली की झाड पयले म्हणजे प्रश्न बिरबल. बीं पयली की झाड पयले. हे प्रश्न आयकचे भितर पुट्ट लोक धस्या वताचे. हे उत्तर दिवचे जावंक ना हे प्रश्न. झाड पयले म्हण सांगल्यार बीं नाशी झाड जातली म्हणजे प्रश्न येता. बीं पयले म्हळ्यार झाड नाशी बीं जातली म्हणजे प्रश्न येता. अशी हांवें कशी उत्तर दिवची आतां म्हणजे ओट्टू लोकूची थंय संदीक ज्ञान आसाची जाल्यार बिरबलच न्हेवे अप्रतिम सामर्थ्य न्हेवे तेगेले. तेन्ना तो हांसता हांसता सांगता झाड पयले म्हण. बिरबलान दिलें उत्तर कितें झाड पयले.
केन्ना हें उत्तर तो विद्वांस आयकता तेन्ना तो विचारता बीन अशी झाड जातकी म्हणून. तेन्ना तो विद्वांस विचारता बीन अशी झाड जातकी ते. तेन्ना बिरबल सांगता हांवें तुका दिलो अवकाश कितले प्रश्न विचारचेक. एकू प्रश्न विचारचे. झाड पयली की एक अवकाश दिले. आतां विचारले झाड पयली की बी पयली की म्हणून. हांवें एक उत्तर दिलें. आतां हें सेकंड क्वेश्चन घेत तूं गेले विचारचें ना खंय. तेन्ना तो विद्वांस उद्दंड नमस्कार करता मागीर जीव केले म्हूण सांगता तूं खरें बुद्धिवंत मारया. खरें विचक्षण बुद्धी तुजे भितर आसा म्हण सांगे न्हू. तशी की तो वचकय राज बी संतोश येता. राज बी जी भितर वता म्हणजे कथा सांगून गेलो आमगे गुरू सहजानाची म्हणटा तसलीची. पळय बिरबान बी कितें उत्तर आसा हें उत्तर योग्य दिसता उत्तर म्हणून आमी विचारलें तें योग्य दिसता उत्तर कशी. बिनाशी झाड शक्त कितें बी म्हणी तशिल्ली त्या म्हणून. तेन्ना मागीर गुरून म्हणलें झाड नाशी बी जात कितें ना तें बी जावप ना आनी कशें तुमी योग्य म्हणलें. तेन्ना मागीर गुरून सांगे उत्तर तुमकां सांगचें इश्ट करता आसा. ते म्हणले बी आनी झाड अस पळया हें आमकां दिसता आसतना वेगवेगळें दिसता. बी वेगळें झाड वेगळें आमकां सहज दिसचें जाल्यार ते बी सूक्ष्म पळयत आसता कितें सूक्ष्म दृश्य आसता ती कितें ते बी दिलेली तुमकां कितें आसा म्हणून पळयताचे. आतां कितें झाड जाता ते खंयतरी मागीर झाड येता. बियांनी वयतात न्ही ते बिये कितें जाता झाड जालो प्रकट येता. म्हळ्यार ते बियां भितर सुकते नाशिल्ले कितें झाड अत्यंत सूक्ष्म नाशिल्लें कितें झाड. तें झाड जाल्या नंतर तें पुनः झाड कितें आसा बियां भितर आनी परतून संकुचीत जाता ल्हान जाता आनी परतून बी जाता आनी परतून तें बी जाता आनी झाड येता. म्हळ्यार बी दुसून न्ही झाड दुसून न्ही. झाडाचें सूक्ष्म स्वरूप बी बियाचें स्थूल स्वरूप झाड. जाल्यार आमकां दिसता कशें दिसता झाड वेगळें बी वेगळें म्हूण दिसता आमकां. झाड वेगळें न्ही बी वेगळें न्ही. ताका मागीर गुरू केन्ना म्हणटा तसलेची जन्म वेगळें न्ही मृत्यू वेगळी न्ही म्हणून. आमकां जन्म भितर संतोश संतोश आब्बा किती खुशी. आनीक तुदी गुतना आमकां जन्माचें आनीक तुदी कितें मृत्यू न्ही. हें आमकां आनीक तुदी गुत आसा ना. ते महात्मा लोकांक मात कळटा तिणी हांसना जन्म येता संतोश बी करतना तिणी तें गुत्तू. जन्म आयल्या म्हणल्या नंतर मृत्यू एक दिवस अटळच्यान आसा निश्चित्यान आसा म्हूण सांगलें. अशें जावंक न्हू हें जगत भितर आमकां तें दोन दोन दिसता पळया हें दोन खंयचें ना. आशिल्ली एकू वस्तूचें सूक्ष्म स्वरूप आनी स्थूल स्वरूप आमी पळयता वचीत. अशें जावंक न्हू आमगेले गुरू व्याख्यान करता म्हणटा उचलीची आचार्य शंकरान एक तत्व सांगिल्लें आसा. तें तत्व म्हळ्यार अद्वैत तत्व. अद्वैत म्हळ्यार दोन ना हें जगत अशें तसलें एकूच एक वस्तू म्हणून. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. ब्रह्म एकूच सत्य हें जगत कितें दिसता आसा आमकां हें मिथ्या एक वस्तुस्थिती ना. जीव आत्मा वेगळें न्ही परमात्मा वेगळें न्ही हें एक एक तत्व आचार्य शंकरान सांगता गेलेलें. आमकां सहजान दिसता जगत वेगळें जीव वेगळे परमात्मा वेगळे म्हणून न्ही. हें उठूची एकूच स्वरूप. हें जीव केन्ना शुद्ध येता वता तो परमात्मा येता वता. केन्ना परमात्म्याक एक संकल्प येता हांवें जगत्यान प्रकट येवका म्हणून तेन्ना तो जगत्यान प्रकट येता. अशें जावंक न्हू जगत वेगळें न्ही जीव वेगळें न्ही. ताका मागीर गुरू सांगचें प्रपंच वेगळें न्ही रे परमात्मा वेगळें न्ही रे. देव वेगळें न्ही रे देश वेगळें न्ही रे. हें दोनी एकूच. परमात्मा मन आयले तो हें रुपाच्यान प्रकट जालो. हे केन्ना मन येता प्रपंचाक आनी हांवें देव जावपाक म्हणून तेन्ना देव तेन्ना परिवर्तन जाता वता म्हणून. अशें देव वेगळें न्ही परमात्मा वेगळें न्ही जीव वेगळें न्ही परमात्मा वेगळें न्ही. हें कल्पना आमकां केन्ना येता तेन्ना खंडितानुची आमी परतत्व कळून घेवचें शकताचे. अशानूच न्ही रे आमगे म्हालगड लोकांनी दिवसा देवाक प्रार्थना करता देवाक पूज करता देवाक भजन करता देवाक जप करता म्हणून. कारण कितें केन्ना आमी तें जास्ती जास्ती करता वता जास्ती करता वताची तेन्ना सहजानुची आमगे भितर दैवत निर्माण जाता वता आमी देव एक जावन वताचे. अद्वैत तत्व थंय खंडितानाच्या प्रत्यक्ष आमी आमकां दिसून येवचें शकता.
अशानुची जगत पलीचे गेले आमकां दिसता जगत वेगळे देव वेगळे म्हणून ना जगत वेगळे न्ही देव वेगळे न्ही देवाले स्थूल स्वरूप जगत जगताचे सूक्ष्म स्वरूप देव हे कितें सत्य कळून घेताची तेन्ना ते परमात्मा बद्दल अत्यंत श्रद्धेभाव येता आमकां आमी पुन्हा ते परमात्मा पावुका म्हणचे चिंतन येवंचे न्हू केन्ना मुखार सरताची तेन्ना मुखार सरता आसतना आमकां वाटे कितें कोण गुरू तो गुरू येवंचे आमकां सांगता तुवें कशें वचका कशें चलता कितें करता कितें केलें तुवें देवा पर्यंत प्रयाण करीत तुजें स्वरूप कितें मूल स्वरूप आसा तें मूल स्वरूप तुवें प्राप्त करून घेता म्हणून अशें न्हू भारतीय परंपरे भितर गुरूक अगम्य जात अद्भुत जात स्थान दिलें आसा कारण तो मनुश्याक तेगे मूल स्वरूप दाखोवन दिता मूल स्वरूपाक ओळख तसले एक वाटी तो आमकां निर्माण करून दिता म्हण अशें न्हू तसले गुरूक वंदन करचे दिवस आयचे दिवस गुरू पौर्णिमे दिवस आमी ते गुरूक वंदन करता तेगेले आशिर्वाद घेवका तेगेले कणे आमी ज्ञानाचे वाटी कणे घेवन ते वाटी भितर मुखार वचता तेन्ना आमगे जीवन सार्थक येता वता अशें म्हणून आयचे दिवस नांव आसा गुरू पौर्णिमे आयचे दिवस प्रत्येक व्यक्तीनी तेगे गुरूक मनांतल्यान ध्यान करता शक्य जाल्यार पुजा करता शक्य जाल्यार प्रसाद वांटता शक्य जाल्यार जेवणाक घालून घेवन विशेष तसले कितें कार्य करता वता तेन्ना तो मनुश्य गुरू अनुग्रहाक पात्र येता वता गुरून दिले कितें उपदेश दिले मंत्र आसा ना गुरून दिले कितें वाट आसा त्या वाटे वचचे बदल आयचे जेन्ना मनीस संकल्प करता वता तो मनुश्य खंडीत जानूची ते परमात्मा पावचे शकता परमात्मा स्वरूप जे आमगे न्हू तो परिवर्तन शकता अशें आमगे न्हू तसलेच गुरूला आशिर्वाद घेवचो तसले दिवस आयचे दिवस गुरू पौर्णिमे दिवस